नमस्कार. आज मॅग्नम फिटनेस झोनच्या निमित्त खास माझे जवळचे सहकारी आणि माझे सल्लागार आज त्यांनी मला रत्नाकांत शिंदे साहेबांनी मला आज बोलवून घेतला आणि आज योगा इंटरनॅशनल योगा दिवसाच्या दिवशी आज जिमला व्हिजिटसाठी त्यांनी मला प्राधान्य केला आणि त्यांनी मला ते बोलवून घेतलं. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे, जिमचे ओनर. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते या वयामध्ये एवढे फिट आहेत आणि ते लोकांना सांगत असतात का तुम्ही जिम रेग्युलर करा, योगा रेग्युलर करा. आणि मोदी साहेबांचा स्लोगन होता का आंतरराष्ट्रीय योगा दिवस फक्त इंडियामध्ये नाही तर पूर्ण वर्ल्डमध्ये, विश्वामध्ये आपला व्हावा. तेच आज आपण इथं बघत आहे का त्याचा एक छोटासा पार्ट आपण घोडबंद रोडला केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढे सहकारी होते, आमचे प्रमुख पाहुणे होते, त्यांचे मी मनापासून आभारी आहे. आणि जिमचे ओनरची मनापासून आभारी आहे का त्यांनी खूप चांगला एक उपक्रम जिममध्ये राबवला आणि त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद सर्व मेंबरने दिला. योगा करणं खूप गरजेचं आहे कारण आपण वॉकिंग करतो, एक्सरसाइज करतो, स्पोर्ट्स खेळतो. सरांनी आताच सांगितलं का शरीरातले कॅलरीज बर्न होणं, आपण बोलतो घाम येणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये आपण पूर्ण दिवस गाडीमध्ये आणि ऑफिसमध्ये एसीमध्ये बसतो, तर काहीतरी ॲक्टिव्हिटी हवी आहे शरीरासाठी. जसं आपण जेवण टाईमवर टू टाईम करतो तसं फिटनेससाठी आपण काहीतरी एक चूज केला पाहिजे. एक तर आपण योगा केला पाहिजे रोजच्या नियमाप्रमाणे, किंवा एक्सरसाइज केली पाहिजे, किंवा कुठला तरी एक स्पोर्ट्स, क्रिकेट असो, स्विमिंग असो किंवा बॅडमिंटन असो, एक चॉईस केला पाहिजे. एवढंच सांगेन. योगा केल्याने माणूस फिट राहतो, आरोग्य क्लिअर राहतो आणि योगाचं एक अजून महत्त्व आहे का डोका शांत राहतो. एवढंच सांगेन सर्वांना.